नमस्कार. नमस्कार. मी सुषमा बेर्डे. हेरम क्रिएशनच्या करिअर गायडन्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे आज आपण रत्नागिरीत आहोत आणि रत्नागिरीतले एनर्जी हिलर या आपल्या आज भेटीला आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एनर्जी हिलिंग हा काय प्रकार आहे आणि ते कसं वर्क करतं. तर आपण जान्हवी मॅडमची ओळख करून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमची ओळख करून द्या. नक्कीच. मी जान्हवी गोळेकर. मी एनर्जी हिलर आहे आणि तसंच मी मल्टी मोडॅलिटी स्पेशालिस्ट आहे. अच्छा, ओके. पण मग एनर्जी हिलिंग हे असं आपण हल्ली हा शब्द बराच प्रचलित आहे, पण नेमकं हे एनर्जी हिलिंग आहे हे काय काम करतं? ओके. एनर्जी हिलिंग हे यासाठी आहे कारण आपण जे सगळे लोक आहोत आपण एका ऊर्जेने बनलेले आहोत. म्हणजे कधी कधी आपण असं म्हणतो ना की मला ना आज शक्ती नाही जाणवत आहे. आता शक्ती नाही जाणवत आहे म्हणजे काय, कुठेतरी तुम्हाला ऊर्जेचा अभाव जाणवतोय. अच्छा, सो तसंच आहे की जेव्हा आपण स्वतःला ऊर्जेने रिचार्ज करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपलं आभामंडल बदलतं आणि तसंच आपली जी अडकलेली कामं आहेत किंवा एक स्टकनेस आहे तर तो रिलीज होऊन तुम्हाला ऑटोमॅटिकली पुढे गती मिळते. अच्छा. पण मग ही जी एनर्जी आहे ही तुम्ही कशी देता? ओके. आता याच्यामध्ये आपण डिस्टन्स हिलिंग सुद्धा करतो. आता डिस्टन्स हिलिंग का, कारण आपण युनिव्हर्सल एनर्जी घेतो आणि याच्यामध्ये एनर्जी इज टाइमलेस अँड फॉर्मलेस. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की आम्ही एनर्जी हिलिंग डिस्टन्स मध्ये घेतोय तर आम्हाला फरक पडेल का? तर हो, डेफिनेटली. कारण आता माझे क्लायंट आहेत ते जवळजवळ इंदोर, गुजरात, तसंच मुंबई, पुणा, नाशिक इथले सुद्धा क्लायंट्स आहेत आणि त्यांच्या लाईफमध्ये सिग्निफिकंटली चेंज होत आहेत आणि ते मला रिझल्ट अगदी स्वतः कन्वे सुद्धा करतायत. म्हणजे अगदी रिसेंट केस सांगायची झाली तर आपल्याला माहितच आहे की आपल्या देशामध्ये एक पहलगाम अटॅक झाला. तर त्यावेळी माझी रत्नागिरीतली एक क्लायंट तिकडे होती आणि तिचे आपण एक हिलिंग करत होतो, लामाफेरा आणि हमकारा विथ हलिंग. तर त्या दरम्यान म्हणजे अगदी जिथे अटॅक झाला ते तिथपासूनच काही अंतरावर होते आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीला काहीही झालं नाही. त्याच सोबत त्या व्यक्तीच्या सोबत जेवढ्या सुद्धा व्यक्ती होत्या त्या सुखरूपपणे तिथून बाहेर पडल्या आणि त्यांना तेवढं संरक्षण मिळालं आणि ते अगदी सुखरूपरित्या घरी परत आले. ग्रेट. म्हणजे आपण समोरच असायला पाहिजे असं काही नाहीये. ही जी एनर्जी आहे ही तुम्ही लांबूनही कोणाला देऊ शकता. म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही गुजरात आणखी अनेक ठिकाणी ही जी थेरपी देताय तर ही लांबूनही तुम्ही देऊ शकता. हो हो. पण म्हणजे हे अध्यात्म आणि ही एनर्जी याचं काही आहे का, संबंध आहे का त्याचा? हो, खूप जवळचा संबंध आहे. आणि अध्यात्म म्हणजे काय, आत्म अध्ययन. आणि नुसतं हिलिंग देतो म्हणजे आपलं काम होतं असं नाही. तर हिलिंग सोबत आपण काउन्सिलिंग सुद्धा करतो. म्हणजे आता जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे येते तेव्हा मी त्यांना नुसतं हिलिंग देते असं म्हणत नाही, तर त्यांना त्यांच्या स्वभावामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये किंवा विचार करण्यामध्ये सुद्धा काय बदल करायचे हेही मी त्यांना सांगते. आणि त्याचा फायदा असा होतो की एनर्जी हिलिंग आणि सोबत त्यांनी केलेले बदल यामुळे ती एनर्जी एकदम डबल एक्स काम करते. अच्छा. पण म्हणजे ह्याचं असं काही वैशिष्ट्य आहे की 18 वर्षांनंतर लागू पडते किंवा लहान मुलांनाही चालते? हो, चालते ना. म्हणजे अगदी सांगायचं तर नवजात बालक म्हणण्यापेक्षा माझ्याकडे पुण्यातली एक केस होती की ज्यांना गर्भधारणेमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते आणि डॉक्टर म्हणाले होते की तुमचं फर्स्ट अबॉर्शन झालंय तर कदाचित तुम्हाला कन्सीव्ह सुद्धा होताना खूप प्रॉब्लेम होतील. सो जेव्हा त्यांनी नेक्स्ट चान्स घेतला तेव्हा त्या मुलाची वाढ सुद्धा होत नव्हती आणि तेव्हा त्यांना मी ऍक्सेस बार म्हणून एक थेरपी दिली होती आणि त्याच सोबत आपण त्यांचं हेल्थ हिलिंग केलं होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की मुलाची अगदी व्यवस्थित वाढ झाली आणि त्यांची डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल झाली, जी की होणार नव्हती. का? कारण ओव्हरवेट, त्यांचं प्रेशर अपडाऊन होत होतं आणि त्यांना थोडेफार इतरही त्रास होते. ज्यामुळे म्हणजे सांगायचं झालं तर अजून काही हेल्थ इश्यूज होते जे मी नाही डिस्क्लोज करू शकत, पण काही सिरियस आणि मेजर इश्यू होते. पण त्यातूनही आपण त्यांना अगदी सहजपणे हिलिंग देऊन त्यांची डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल झाली. म्हणजे मानसिक बरोबर शारीरिक आजारावर सुद्धा हे ऊर्जा काम करते. नक्कीच नक्कीच. आणि त्याच्या सक्सेस स्टोरी माझ्याकडे भरपूर आहेत. म्हणजे अगदी एन नंबर ऑफ स्टोरीज आहेत. ग्रेट. आम्हाला त्यातल्या त्यात एखादी स्टोरी ऐकायला आवडेल नक्कीच. ओके. आता मानसिक आजारासोबत शारीरिक आजार असलेली एक व्यक्ती आपल्या रत्नागिरीतलीच माझ्याकडे म्हणजे होती. आता त्या बऱ्या झाल्यात पूर्ण आणि टचवूड मला त्याचा खूप आनंद सुद्धा आहे. जवळजवळ 15 ते 20 वर्ष त्यांना मेंटल हेल्थसाठी गोळ्या घ्याव्या लागत होत्या आणि त्यामुळे काय झालेलं की कुठेतरी ना त्यांचा पाय सारखा थरथरत होता. तर जेव्हा त्यांना आपण ऍक्सेस बार थेरपी दिली त्याचे ऑलमोस्ट आपण 15 एक सेशन केले आणि नंतर ते हळूहळू विथड्रॉ केले आणि त्याचा परिणाम असा झाला
की त्यांना ज्या डोसेसच्या गोळ्या होत्या त्या सुद्धा त्याचे डोसेस पण कमी झाले आणि त्याचसोबत त्यांचा जो पाय थरथरत होता तो सुद्धा बऱ्याच अंशी कमी झाला. आणि त्याचसोबत त्यांना मी व्यायाम सुद्धा करायला सुचवलं, त्याचसोबत डाएट करायला सुचवलं. म्हणजे असं नाही की नुसतं हिलिंग केलं की काम झालं, त्यासोबत तुम्हाला तुमचेही ऍक्शन्स फॉलो करायचे. अच्छा, तरच तुम्हाला रिझल्ट येणार. बरोबर आहे. म्हणजे तुमचं जर काही आजार, शारीरिक आजार असतील तर ती जी औषधं चालू असतील तर हे करत असताना ती औषधं ही त्याबरोबर चालू ठेवली तरी चालतात. नक्की. उलट औषधांना हा बुस्टर आहे. बरोबर. म्हणजे आता खूप लोकांचं असं म्हणजे शंका पण येणं त्यांना साहजिक आहे की म्हणजे आता आम्ही औषधं घेतोय तर आम्हाला हिलिंग काम करणार नाही, किंवा आम्ही जर आता हिलिंग घेतोय तर औषधं घ्यायची गरज नाही. हिलिंग हे नेहमी कॉम्प्लिमेंटरी असतं. अच्छा. सो आपण ते फक्त एक सोबत एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून घेऊ शकतो आणि त्याचा फरक नक्कीच पडतो. अच्छा, पण मग हे किती काळासाठी घ्यावं लागतं? आता ते पर्सन टू पर्सन डिपेंड करतं, कारण कोणाची एनर्जी किती डॅमेज आहे यावर ते डिपेंड करतं की त्यांना किती कालावधीसाठी एनर्जी हिलिंग घ्यावी लागेल. म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीला 1 महिना सुद्धा पुरते तर काही व्यक्तींना अगदी वर्ष सुद्धा जातं. अच्छा, पण म्हणजे काय टाईपवर ही घेतली जाते? समजा आता एखाद्याला काही आजार आहे किंवा झोप येत नाही लवकर, समजा हा तर अगदी खूप सोपा छोटासा आजार मी सांगितला, कॉमन. पण एखाद्याचं काहीतरी स्ट्रेस लेवल खूप हाय आहे की तो माणूस त्यातनं बाहेरच येऊ शकत नाहीये, तर त्याच्यासाठी पण आपण हे करू शकतो का? हो, नक्कीच. त्याच्यासाठी आपण ऍक्सिस बार नावाची थेरपी देऊ शकतो आणि त्याचसोबत आपण काउन्सिलिंग करतो. म्हणजे असं नाही की आता फक्त एक सेशन झालंय तर म्हणजे आपला संबंध संपला, असं नाही होत. आपण त्यांच्या टचमध्ये राहतो. म्हणजे जेवढे सेशन्स होणार तर त्या कालावधीमध्ये आपण त्यांच्याशी कंटिन्युअसली काउन्सिलिंग करतो की म्हणजे त्यांना काय वाटतंय किंवा त्यांना कोणत्या गोष्टीची भीती वाटतेय, आणि अगदी त्यांच्या चाइल्डहुड ट्रॉमा पासून आपण काम करतो. पण त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढा वेळ आणि तेवढं त्यांचं पण आत्मीयता पाहिजे की हो मला बरं व्हायचंय यामध्ये, आणि त्यामध्ये त्यांना रिझल्ट नक्कीच खूप चांगल्या लेवलचे मिळतात. बरोबर. इव्हन विश्वासही पाहिजे की हे जे आहे ते आपल्यावर पॉझिटिव्हली वर्क होणार आहे, हा विश्वासही त्यासोबत पाहिजे. म्हणजे औषधं घेताना जसं आपल्याला वाटतं डॉक्टरकडे गेल्यावरच की आता मला जरासं बरं वाटतंय, तर तसंच ही ट्रीटमेंट करताना सुद्धा आपण तो पॉझिटिव्हनेस स्वतःमध्ये असायला ठेवायला पाहिजे. म्हणजे डेफिनेटली. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, बऱ्याच वेळेला ना आजार जे होतात ते मानसिकरित्या होतात. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झालाय, बऱ्याच वेळेला लोक म्हणतात नाही ते आमच्याकडे अनुवंशिक होतं म्हणून झालं, असं नाहीये. तुमच्या प्रत्येक आजाराशी तुमचा इमोशन जोडलेला असतो. आता एखाद्या व्यक्तीला डायबिटीस होतो, का होतो याचं कधी कारण शोधलंय नाही. तर त्याचं रिझन असं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या समोर एक आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही तो उपभोगण्याऐवजी एक तर तुम्ही पास्ट मधल्या विचारामध्ये असता की माझ्या बाबतीत हे झालं, माझ्या बाबतीत ते झालं, किंवा तुम्ही फ्युचरच्या टेन्शन मध्ये असता, मग आता मला पुढे हे करावं लागेल, आता माझा एवढा खर्च झाला, आता मी कसं सांभाळू. म्हणजे जे पुढ्यात आहे, जे वर्तमानात आहे त्याचा आनंद न घेता एकतर पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये, हे झाल्यामुळे त्या भावनांना कुठेतरी आपण बॅलन्सच होऊ देत नाही आणि त्या इम्बॅलन्समुळे कुठेतरी तो आजार निर्माण होतो. म्हणजे इंग्लिश मध्ये बघा किती सोपे सोपे आणि सुंदर शब्द आहेत, इज आणि डिस इज. म्हणजे जेव्हा तुमच्यामध्ये डिस्कम्फर्ट निर्माण होतो तेव्हाच तो डिस इज होतो, म्हणून आपण त्याला डिसीज म्हणतो. येस येस, ग्रेट. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलंय. मॅडम, तुम्ही मगाशी 1-2 नावं घेतली, हमकारावित हलीम आणि लामाफेरा, तर हे काय प्रकार आहेत? ओके, आता हमकारावित हलीम, आता 10 महाविद्येतील 2 विद्या, ते म्हणजे मा काली आणि मा बगलामुखी, यांच्या एनर्जीने हे हिलिंग केलं जातं. इट इज व्हेरी पॉवरफुल हिलिंग. म्हणजे याने अगदी एखाद्या व्यक्तीवर वाईट शक्तींचा प्रयोग जरी केलेला असेल तरी सुद्धा तो याने तोडता येतो. अच्छा. हा, आणि त्याचसोबत अजून एक मोडॅलिटी आहे ती म्हणजे लामाफेरा. आता थोडक्यात आपल्या लाईफमध्ये आपल्या जवळ कसे आई बाबा असतात तसंच ह्या मदर आणि फादर एनर्जी आहेत. लामाफेरा ही फादर एनर्जी आहे आणि हमकारावित हलीम ही मदर एनर्जी आहे. यामुळे काय होतं की तुमच्या इनर आणि आउटर लेअरवर काम केलं जातं आणि ज्या गोष्टी तुम्हाला बॉदर करतायत तर त्या तुमच्या त्या एनर्जी फील्ड मधनं बाजूला काढून त्यावर काम केलं जातं आणि त्याच्यापासून तुमचं संरक्षण केलं जातं. अच्छा, म्हणजे पण ह्या मूळ कुठल्या ह्या म्हणजे हे जी पद्धत आहे ही कुठली आहे? आता ही पद्धत असं बघायला गेलं ना, आहे हे सगळं आपलं भारतीय आहे. फक्त कसं होतं की प्रत्येकाने शोध लावला म्हणून ते त्यांच्या नावाने केलं जातं, हा तसा काहीसा प्रकार आहे. पण हे सगळं आपलं भारतीयच आहे, भारतीय संस्कृतीलाच हे सगळं फॉलो करतो
आणि याला सगळा सायंटिफिक बेस आहे. म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे, काय ही अंधश्रद्धा आहे? ही अंधश्रद्धा नाहीये, कारण याच्या केस स्टडीज सुद्धा माझ्याकडे आहेत. म्हणजे रत्नागिरीतली माझी एक जवळची व्यक्ती आहे, त्यांच्या बाबतीत झालेलं. त्यांच्यावर एका वाईट शक्तीचा प्रयोग केला गेला होता आणि त्यामुळे असं झालं होतं की त्यांना लिटरली ते ICU मध्ये ऍडमिट म्हणजे करण्याची वेळ आली. म्हणजे असं वाटलं होतं की आता बहुतेक ही व्यक्ती जाणार, पण त्याच्यानंतर मे बी त्यांचं दैव बलवत्तर म्हणू शकतो, पण ते आले घरी, पण तितकीशी त्यांची तब्येत बरी नव्हती. मग तेव्हा ती व्यक्ती म्हणजे त्यांची जी मुलगी आहे ती मला अप्रोच झाली आणि ती म्हणाली की असं असं माझ्या वडिलांना त्रास होतो, आपण काय करू शकतो. तर त्यावेळेला आम्ही त्यांचे टॅरो कार्ड्स चेक केले आणि त्याच्यामध्ये या 2 मोडॅलिटी शो अप झाल्या आणि मग तेव्हा त्यांच्यासाठी अमावस्या आणि पौर्णिमेलाच फक्त त्यांच्यावर या एनर्जीने आपण हिलिंग दिलं. आता अमावस्या आणि पौर्णिमाच का? कारण या दिवशी एनर्जी खूप हाय लेवलला असतात. अच्छा. येस, आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत. म्हणजे कधी तुम्ही नोटीस केलंय का की साधारण अमावस्या पौर्णिमा जवळ आली की आपल्याला बघा, एकतर आपण एक्स्ट्रीमली हॅपी असतो किंवा आपण एक्स्ट्रीमली नर्वस असतो किंवा चिडचिड होत असते, भांडणं होतात. हे का होतं? कारण एनर्जीज खूप हाय असतात आणि जसं सागराला भरती ओहोटी येते तसंच काहीसं आपल्या शरीरात सुद्धा घडत असतं. बरोबर, कारण आपलं शरीरच मुळात 70% पाणी आहे. करेक्ट. त्यामुळे त्या वेव्ज आपल्या शरीरावर परिणाम नक्कीच करतात. आणि हे जे शास्त्र आहे, भले ह्याला नाव आता काही काही वेगळी नावं दिली गेली, पण आपल्या भारतीय म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये आपले जे ऋषी मुनी आहेत त्यांनी पहिल्यापासून जे म्हणजे कॉस्मिक एनर्जी पासून जे सगळे हे बनवलेले आहेत, तर त्यावरच आधारित या सगळ्या शक्ती आहेत. म्हणजे हे कार्यक्रम आहेत असं मला वाटतं. येस येस येस, आणि ह्याला पूर्ण आपला भारतीय बेस आहे. फक्त ज्यांनी इन्व्हेन्शन केलंय, कारण कसं शेवटी आता ते पेटंट घेतात आणि प्रकार होतात. बरोबर. कारण कसं प्रत्येकालाच असतं की माझं नाव या गोष्टीला लागलं पाहिजे. येस, बरोबर. आणि शेक्सपियरने भले म्हटलं असेल की बरोबर, पण नावातच सगळं काही आहे. बरोबर बरोबर. आणि ज्याचं जे असतं त्याला ते क्रेडिट मिळणं खरं आवश्यक आहे. बरोबर आहे, कारण किती ऊर्जा, ती एनर्जी सुद्धा त्या नावावरनं सुद्धा काम करत असते. एक्झॅक्टली, कारण त्यांनी तिला चॅनल केले ना, त्या पर्टिक्युलर व्यक्तीने त्यांना चॅनल केले आणि आपलं फर्ज बनतो की आपण त्यांना ग्रॅटिट्यूड केला पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला हे मार्ग मिळाले. जर आपण त्यांनाच ग्रॅटिट्यूड नाही केला तर कसं होणार ना. बरोबर. पण एक मला विचारायचंय की म्हणजे तुमच्यासारखा ह्या पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या काही व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या काही दिवसांपूर्वी, किंवा असं सामान्य व्यक्ती सुद्धा हल्ली असा अभ्यास करतात जनरली. तर एकांना असंच मी अप्रोच झाले होते की आपण युट्यूब करायचंय, त्यांनी मला सांगितलेलं मला पण युट्यूब करायचंय. म्हटलं ठीक आहे, आपण भेटूया. पण काही केलं ना, त्यांची वेळ जुळून येत नव्हती. ते गव्हर्नमेंट ऑफिसर असल्यामुळे त्यांची वेळ जुळून येत नव्हती. पण मी त्यांना सतत करत होते की सर कधी भेटायचंय, म्हणजे मला पुढचं शेड्यूल ठरवण्यासाठी मी हे सगळं करत होते. आणि एक दिवस शेवटी ठरला आणि मी गेले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम, तुमची जी एनर्जी आहे ना ती येत होती माझ्याकडे, पॉझिटिव्ह एनर्जी, की तुम्हाला यायचंय हे करण्यासाठी वगैरे. म्हणजे मला तर ते असं एकदम नवीन वाटलं की हे असं कसं होऊ शकतं. पण हे असं खरं आहे का की एखाद्याची एनर्जी, आपण जो विचार करतो समोरच्या बद्दल, तर ती एनर्जी त्याला जाते का आपली? 100%. आणि तुम्हाला सांगू का, म्हणजे हे प्रत्येक व्यक्तीला कळतं. मी पहिलंच आपल्याला स्टार्टिंगला सांगितलं की आपण सर्वजण ऊर्जेने बनलेले आहोत आणि आपण सगळेजण एक आहोत. आपण वेगळी नाही आहोत. फक्त आपली शरीरं वेगळी आहेत, आपली मनं वेगळी आहेत, आपल्याला दिलेले अवयव वेगवेगळे आहेत. अर्थात म्हणजे कोण कोणाला चिकटलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला आपलं अस्तित्व दिलं. बरोबर. सो त्यामुळे डेफिनेटली आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपर्क करण्याचा, टेलिपॅथी बद्दल तुम्ही ऐकलं किंवा बऱ्याच आपल्या दर्शकांनी सुद्धा ऐकलेलं असेल, अभ्यास केलेला असेल, कारण आजकाल लोक खूप अभ्यास करतात. बरोबर. सो टेलिपॅथी सारखा हा प्रकार असतो. आणि तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही प्रयत्न करत होतात पण त्यांची वेळ जुळून येत होती. बरोबर. तर आपल्या शास्त्रात जे म्हटलंय ना, कोणत्याही गोष्टीचा योग यावा लागतो. सो तसंच आहे की त्या गोष्टीचा योग जुळून येत नव्हता, म्हणून ही गोष्ट घडत नव्हती. का? कारण कुठेतरी आहे ना, त्या एनर्जी बॅलन्स होत नव्हत्या आणि त्या बॅलन्स होत नसल्यामुळे काय झालं, त्याचा परिणाम असं झाला की तुमच्या दोघांचीही वेळ जुळून येत नव्हती. इतकं सोपं. म्हणजे अगदी आत्ताच उदाहरण बघा, आज आपलं इंटरव्ह्यू ठरला होता आणि त्यावेळेला मला सुद्धा वाटत खूप अडचणी आल्या. म्हणजे आज असं नाही झालं की मी हिलर आहे तर माझ्या आयुष्यात सगळं छान छान चाललंय. उलट
आजच्या दिवसाची माझी सुरुवातच म्हणजे इतकं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं काही ना काहीतरी फ्रस्ट्रेट होण्यात गेली. पण तरी सुद्धा आजच्या दिवशी मी काय शिकले की माझ्या इमोशनवर किंवा माझं जे फ्रस्ट्रेशन होतंय त्याच्यावर मला बॅलन्स करून कंट्रोल करायचंय, ना की दुसऱ्यावर त्याची भडास काढायची. कारण काय होतं, जेव्हा आपण दुसऱ्यावर भडास काढतो तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की कुठे ना कुठेतरी त्याच्या ऊर्जा आपल्याला लागतात. अच्छा. आणि मग आपली जी पुढची होणारी कामं आहेत ती सुद्धा बिघडतात. आणि आज बघा, आज इथे येण्यापूर्वी मला आज थोडासा उशीरच झाला, पण तरीही मी आज घड्याळामध्ये जेव्हा निघाले तेव्हा बरोबर 4 वाजलेले होते आणि मी मनाला अफर्मेशन दिलं की मी बरोबर 4:20 पर्यंत ह्या ठिकाणी पोहोचते. आणि यू वोंट बिलीव्ह, मी 4:19 इथे दारात होते. ग्रेट. सो आपला उद्देश आणि आपलं जे धोरण असतं हे आपल्या लाईफमध्ये खूप काम करतं. म्हणजे आपला विचार करण्याची जी शक्ती आहे ती आपण कायम पॉझिटिव्हच ठेवली पाहिजे. कारण असं म्हटलं जातं, पूर्वजांनी म्हटलंय की वास्तू तथास्तू म्हणत असते. त्यामुळे आपले जे विचार आहेत ते कायम पॉझिटिव्ह असायला हवेत. कुठलेही वाईट विचार किंवा वाईट वृत्ती अर्थातच ती चुकीच्याच मार्गाने नेते. त्यामुळे ह्या विद्येचा मला वाटतं या बाजूने सुद्धा खूप चांगला परिणाम होत असेल. अर्थात म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, 2020 ते 21 पर्यंत माझ्या आयुष्यामध्ये पर्सनली एवढी उलथापालथ झाली म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. खूप बऱ्याच लेवलला पर्सनल गोष्टी घडल्या, पण मी त्याचा बाऊ नाही केला. कारण बऱ्याच वेळेला लोकांना सवय असते बाऊ करायची, काय सांगू माझ्या बाबतीत हे घडलं ते घडलं. तुम्ही पास्ट मधल्या गोष्टी जर कुरवाळत बसल्यात ना तर तुमचा प्रेझेंट आणि फ्युचर कधीच व्यवस्थित होऊ शकत नाही. बरोबर. आणि जर तुम्ही प्रेझेंट मध्ये राहिला नाहीत ना तर ऑटोमॅटिकली तुमचं फ्युचर सुद्धा डिस्टर्बच होणार आहे. सो इट्स बेटर की तुम्ही पास्टच्या गोष्टी पास्ट मध्येच सोडा, तुमच्या प्रेझेंटवर काम करा आणि तुमचं फ्युचर ऑटोमॅटिकली ब्राईट आणि राईट असेल. बरोबर. आणि कायम पॉझिटिव्ह व्ह्यूने बघणं आयुष्याकडे. म्हणजे माझ्या बाबतीत ना गेल्या वेळी खूप असं घडलं ना म्हणून मी अशी झाले हे म्हणणं चुकीचं आहे. अत्यंत चुकीचं आहे. ठीक आहे, जी गोष्ट घडली त्यातून तुम्ही धडा घ्या, ना की तुम्ही त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला ब्लेम करा. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काही ना काही शिकवायला आलेली असते. आता जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तशाच स्वभावाच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत राहणार आणि जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीतून शिकत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यातला हा लूप चालूच राहणार. सो वेळीच सुधारा आणि आयुष्यात पुढे जा. ग्रेट. ह्या हिलिंगने आपल्या आयुष्यावर आपण चांगला परिणाम म्हणजे चांगले उपचार करून घेऊन आपण आपलं आयुष्य सुसह्य करू शकतो. हो, खूपच. म्हणजे जसं आपण मोबाईलला रिचार्ज मारतो की आता बघा, तुम्ही मोबाईलला रिचार्ज नाही केला तर काय होईल, तुम्ही मोबाईल चालवू शकणार नाही. ना तुम्हाला गाणी ऐकता येणार, ना तुम्हाला युट्यूब बघता येणार, ना की आपले चॅनल सुद्धा लोकांना बघता येणार. सो त्यासाठी तुम्हाला जसं मोबाईलला रिचार्ज करावा लागतो तसंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक राईट संगत म्हणू शकतो, म्हणजे अशा व्यक्तींची संगत की जे तुम्हाला आयुष्यात पुढे जायला मदत करतील. आणि हो, जर तुमच्या आयुष्यात हिलर असतील तर क्या बात, मग तर तुम्ही डेफिनेटली पुढे जाल. सुपर. आणि दुसरं म्हणजे आता हल्ली ब्रेसलेट्स आले बऱ्यापैकी. हो, तर त्या ब्रेसलेट बद्दल काय सांगाल? म्हणजे ती काय काय काम करतात किंवा कुणाला कुठलं चालू शकतं हे तर ते आपण वाचतो बऱ्याचदा. पण मग ते ऍक्च्युअली त्याचं काम काय असतं आणि ते जे ब्रेसलेट मध्ये जे काही मणी किंवा जे काही स्टोन्स असतात तर ते काय प्रकार आहे? म्हणजे आर्टिफिशियल असतात की कसे असतात? ओके, दिस इज रिअली गुड क्वेश्चन. आणि आता बघितलं तर तुम्ही आपला निसर्ग आहे हा अतिशय समृद्ध आहे. म्हणजे आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडेच आहे सगळं काही. म्हणजे आता इव्हन माझ्या हातात सुद्धा तुम्ही हे ब्रेसलेट्स वेगवेगळे बघू शकता. तर याचा परिणाम तुमच्या जीवनावर 100% होतो. कारण माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये याचा खूप महत्व आहे. म्हणजे माझ्यासाठी जसं परमेश्वर आहे तसे माझ्यासाठी हे स्टोन्स आहेत अँड दीज ऑल आर रिअल. आणि म्हणजे हे आपल्या मदर अर्थ मध्येच क्रिएट होतात आणि नंतर त्याच्यावर थोडी प्रक्रिया केली जाते आणि नंतर मग ते तुम्हाला दिले जातात. आता मी जेव्हा स्टोन देते तेव्हा ते मी एनर्जाइज करून देते आणि प्रत्येक स्टोनचं एक महत्व आहे. पण असं नाही की मला पायरेट सूट होतोय, त्यांनी सांगितलं पायरेट सूट होतोय म्हणून घाला, असं नाहीये. कदाचित तुम्हाला पायरेट सूट नाही होणार कारण त्याचे इन्व्हर्स इफेक्ट सुद्धा होऊ शकतात किंवा न्यूट्रल इफेक्ट, म्हणजे तुम्हाला इफेक्टच नाही, म्हणजे पॉझिटिव्हही नाही निगेटिव्हही नाही. सो इट्स बेटर की तुम्ही नेहमी कन्सल्ट करूनच ब्रेसलेट वापरावे कारण त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये 100% होतात. पण जर तुम्ही विचारलं एखाद्या जाणकार व्यक्तीला
तर तुम्हाला राईट गायडन्स मिळेल आणि तुम्ही जे ऑथेंटिक आहे तेच वापरू शकाल. कारण आजकाल जर मार्केटमध्ये बघितलं तर कॉपी सुद्धा अवेलेबल आहे. Yes. सो प्लास्टिक म्हणा किंवा काचेचे म्हणा हे फेक मध्ये सुद्धा मिळतात. म्हणजे आता म्हणजे आपल्या दर्शकांना प्रश्न पडला असेल की म्हणजे ब्रेसलेटची साधारण किंमत किती असू शकते. तर ब्रेसलेट जर आपण अगदी साध्यात साधं घेतलं तर 1200-1500 पासून ते चांगल्यात चांगलं घ्यायला गेलं ना तर अगदी 20,000, 25,000, 50,000, 1,00,000 म्हणजे हो. इतकी सुद्धा ते प्रेस्टिजियस असू शकतात. म्हणजे त्याला काही वाद नाही. आणि हो, बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो मग आम्ही साधं वापरतोय. आता मला सांगा की तुम्हाला आयुष्यामध्ये जर 500 करोडचा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही 500 रुपयाची वस्तू वापरून चालेल का? नाही. म्हणजे जर तुम्हाला तेवढा बिझनेस करायचा आहे तर त्यात थोडीशी वस्तू तुम्हाला वापरावी लागेल. बरोबर. म्हणजे ठीक आहे, भले तुम्ही सुरुवात छोटी करू शकता पण नंतर तुम्ही लाईफमध्ये अपग्रेड हे केलंच पाहिजे. बरोबर आहे. अपग्रेडेशन हे आता काळाची गरज आहे. ती प्रत्येक Yes. वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची होत राहिलीच पाहिजे. हो. त्याशिवाय प्रगती साध्यच नाही. डेफिनेटली. आणि तुमचे विचार, नुसतंच ब्रेसलेट्स, नुसतंच हिलिंग नाही, तर स्वतःवर काम, जे मी नेहमी प्रमोट करते की तुम्ही स्वतःवर काम करा, तुम्हाला लाईफमध्ये 100% पेज मिळणार. अच्छा. आता असं आहे ना की ही माहिती खूप छान मिळाली आपल्याला, पण मग ही तुम्हाला तुमची आवड होती म्हणून केली की तुम्हाला त्याचं एक काहीतरी क्युरिओसिटी होती म्हणून हा केलात, की समजा म्हणजे एक माझा प्रश्न आहे की मला आता ह्या क्षेत्रात यायचंय, मला हे काम शिकायचंय, तर ते मी असं सहज शिकू शकते का, की एक त्याच्यातली आवड लागते की काय, त्याला एक विशिष्ट प्रकारचं काय तुमचं प्रशिक्षण आहे का, की कोर्स आहे का कुठला? आवड असं नाही म्हणू शकत, आता इन्स्टिंक्ट आहे शेवटी. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे आता माझी वैयक्तिक स्टोरी जर सांगायची झाली तर मला ज्योतिषशास्त्र वगैरे लहानपणापासूनच आवड होती. म्हणजे ज्यांना ज्योतिषाचं नॉलेज आहे Yes. तर मी त्यांच्यासोबत कायम चर्चा करायचे की मग गुरु म्हणजे काय, शनी म्हणजे काय, शुक्र म्हणजे काय. भले तेव्हा लहान होते पण बालबुद्धीने मला जेवढे शक्य होते तेवढे मी प्रश्न विचारायचे आणि मग त्याच्यानंतर ते मला अशी इंटरेस्टिंग उत्तरं द्यायचे. पण मी सुद्धा तिथे नाही थांबायचे. मी सुद्धा तेवढीच छान लगेच पुस्तकं काढायची, मग पुस्तकं त्यांना विचारायची, मग ही पुस्तकं कुठली. कसं आहे ना, आवड असते तिथे सवड मिळते. बरोबर. सो मला हे बेसिकली एक म्हणतात ना जन्मजात गॉड गिफ्ट, बरोबर. तसं काहीसं होतं. आता काही लोकांना असं होतं की नंतर पुढे आयुष्यात गेल्यावर त्यांना इंटरेस्ट निर्माण होतो. पण जे इंट्युशन म्हणतो ना असतं आपल्या सगळ्यांमध्ये, पण काही ठराविक लोक असतात की ज्यांच्यामध्ये ते एकदम इतकं ॲक्युरेट असतं की त्यांना आता जरी पुढे जाऊन काही प्रसंग घडणार आहे तर तोही त्यांना आधीच समजतो. सो हो, त्याच्यामध्ये आवड हा एक फॅक्टर आहे, पण अभ्यास करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की मला येतंय तर मी आता गुरु आहे. तुम्ही गुरु नसता, तुम्ही एक विद्यार्थीच असता. म्हणजे ह्या क्षेत्रात येऊन सुद्धा तुम्ही असं नाही की मी आचार्य आहे, मी महान आहे. नाही, तुम्ही जर ह्या भ्रमात राहिलात 100% तुमच्या भ्रमाचा भोपळा कधीतरी फुटणारच. सो नेहमी म्हणायचं की मी या क्षेत्रातला विद्यार्थी आहे. कारण मी लहान होते म्हणजे आपल्या शाळेत सगळ्यांनाच वेगवेगळे मराठी, म्हणजे मी तर मराठी मीडियम मध्ये होते, तर तेव्हा एका पुस्तकात वाचलेलं मी वाक्य आहे जे मला अजूनही आठवत आहे की ज्ञानाच्या महासागरात तुम्ही कितीही पुढे जाऊन उभे राहिला तरी तुम्ही गुडघाभर पाण्यातच उभे असता, बुडणार नाही. येस, तुम्ही बुडू शकत नाही, तुम्ही तो सागर अगदी पिऊ शकत नाही. बरोबर. पण त्यासाठी तुम्ही साधना करू शकता, तुम्ही आराधना करू शकता, तुम्ही सरेंडर करू शकता. कारण सरेंडर करण्याची ताकद खूप होती. पण मी असं ऐकलंय की हे जे सगळं करणारे असतात, म्हणजे हिलिंग म्हणा किंवा असे काय म्हणायचं त्याला, तांत्रिक नाही म्हणू शकणार पण आपण एक हिलिंग म्हणूया, पण मग हे तुम्ही घेत असताना समोरच्याची एनर्जी सुद्धा तुमच्याकडे येत असते. हो, बरोबर. तर त्या एनर्जीचे चांगले वाईट परिणाम सुद्धा तुमच्यावर होत असतात, तर मग ते शांत करायला तुम्ही काय करता? हा थोडा वेगळा प्रश्न आहे आणि वेगळा सुद्धा आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण मंत्र उपासना करतो किंवा आपण देवाची पूजा वगैरे आपण म्हणतो. बरोबर. सो आपल्याला, म्हणून मी आधीच्या गोष्टीमध्ये एक मुद्दा म्हटले की सरेंडर. आपण जे करतोय ना त्या प्रत्येक गोष्टीचं श्रेय हे त्या परमेश्वराला देणं फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात कुठलंही काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर 100% यश मिळतं आणि दुसरं तुम्हाला प्रोटेक्शन सुद्धा मिळतं. त्यामुळे बिनधास्त आणि कोणत्याही शंकेशिवाय तुम्ही परमेश्वराला
म्हणजे शरण जा आणि कुठलंही काम हातात घ्या, तुम्हाला प्रोटेक्शनही मिळणार आणि तुम्हाला त्याचे परिणामही फार म्हणजे असे लागणार नाही. बरोबर, खूप छान. तर म्हणजे आपण आता खूप एनर्जी हिलर आपल्या जान्हवी मॅडम कडनं खूप चांगली माहिती घेतली. बऱ्याचदा असं होतं ना की आताच्या काळात ना काय झालंय ना की माणसाचं स्ट्रेस लेवल खूप वाढली आहे. त्यामुळे माणूस कदाचित चुकीच्या मार्गालाही जाऊ शकतो. म्हणजे काही खूप त्रास आहेत, काही व्यसनांच्या मागे जाऊ शकतात, काही चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. पण मला असं वाटतंय ना की अशा ज्या मॅडम सारख्या हिलर आहेत तर तुम्ही त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही जर त्यांच्या सल्ल्यानुसार थोड्या थोड्या ट्रीटमेंट घेतल्यात किंवा उपचार केलेत तर औषधांबरोबरच आपल्याला थोडंसं मानसिक समाधान लाभण्यासाठी किंवा मानसिक प्रगती करून घेण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. याच्यात कुठलीही अंधश्रद्धा नाही किंवा कुठलंही असं कोणी लॉजिक आपण लावू शकत नाही की हे काही अस्तित्वाचंच नाहीये, हे सगळं थोटान वगैरे आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण की आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा ह्या कॉस्मिक एनर्जी मधनं अनेक गोष्टी पूर्वीपासूनच तयार करून ठेवलेल्या आहेत. एवढंच आहे की त्या आता नव्याने पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्या समोर आलेल्या आहेत. अनेक गोष्टी अशा आपण बघतो की त्या नव्या रूपात आपल्या समोर आलेल्या असतातच. तर तशीच ही एक शक्ती आहे किंवा एक एनर्जी आहे की जे नव्याने आपल्या समोर आलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की हे करून घेण्यासाठी जर आपल्याला आवश्यक असेल एखाद्या गोष्टीसाठी तर ती करून घेण्यामध्ये काहीच कमीपणा नाहीये. म्हणजे माणसांना काय होतं ना की सायकियाट्रिक कडे जायचं म्हणजे अरे बापरे, मला लोक म्हणतील ह्याची सायकियाट्रिक कडे का ट्रीटमेंट बरं चालू आहे, की काय वेडासर काहीतरी झालंय की काय. तर असं काही नसतं. तर तुम्ही यांना भेट दिली तर तुमचं मला वाटतं की त्याच्यातले 100% प्रॉब्लेम्स ह्याच्यातनं सॉल्व्ह होऊ शकतात. तर मॅडम धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. म्हणजे आमच्या मनात याबद्दल खूप प्रश्न होते तर तुम्हाला भेटल्यानंतर ह्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं आम्हाला मिळालीत आणि मला असं वाटतंय की बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल. तर मॅडमचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. तर कुणालाही त्याबद्दलचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्यांना नक्कीच विचारू शकता. मॅडम तशी उत्तरं देतील आणि त्यांना भेटायचं असेल तर त्या रत्नागिरीत भेटू शकतात किंवा त्या फोनवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. तर धन्यवाद. पुढे आपण पुन्हा एकदा भेटू अशाच नव्या वेगळ्या काहीतरी काम करणाऱ्या व्यक्तीला. धन्यवाद. आणि धन्यवाद, मला तुम्ही इथे आपल्या चॅनलवर येण्याची संधी दिलीत आणि हा माझा पहिला युट्यूब व्हिडिओ आहे. येस. सो थँक्यू सो मच अँड लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि जे जे लोक बघणार आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.